नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आज आपण टेस्ट सिरीज 9 आज आपण पाहणार आहे मित्रांनो. या अगोदर आपण टेस्ट सिरीज 8 सुद्धा टाकलेली आहे मित्रांनो, ती बघून घ्या. सगळ्या टेस्ट सिरीज बघा. IBPS TCS पॅटर्ननुसार जिल्हा परिषद असेल, PWD असेल, WRD असेल, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक CA साठी आपण टेस्ट सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो. तर टेस्ट सिरीज 9 बघा. जे नवीन असतील त्यांना विनंती आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ जर आवडला तर कमेंट सुद्धा करा. आणि ज्यांना जिल्हा परिषदच्या टॉपिक वाईज PDF हव्या असतील त्यांनी या नंबरवरती काय करायचं आहे, व्हॉट्सॲपला मेसेज पाठवायचा आहे, हाय मेसेज पाठवायचा आहे. फ्री PDF मिळणार नाहीये, त्याच्यासाठी पैसे लागतात. त्याच्यामुळं हाय मेसेज पाठवण्या अगोदर विचार करा, नंतर पाठवा. जे आपण जिल्हा परिषदचे टॉपिक घेतलेले आहेत त्याच्याच PDF आहे, हे लक्षात घ्या. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. त्याचा फायदा तुम्हाला जिल्हा परिषदला सुद्धा होऊ शकतो, PWD ला सुद्धा होऊ शकतो आणि WRD ला सुद्धा होऊ शकतो मित्रांनो. तर चला जास्त टाइमपास न करता आपल्या टेस्ट सिरीज 9 ला आपण आज सुरुवात करून देऊया मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, अ कार्पेट एरिया विच इन्क्लूड द इनर वॉल अँड बाल्कनी ऑफ द स्ट्रक्चर ॲट फ्लोअर इज कॉल्ड. मजल्यावरील संरचनेच्या आतील भिंत आणि बाल्कनी समाविष्ट असलेल्या कार्पेट क्षेत्रास काय म्हणतात? A carpet area which include the inner wall and balcony of the structure at floor is called. फ्लोअर वरची जी आतील भिंत असते आणि बाल्कनी असते ती समाविष्ट कार्पेट एरियामध्ये समाविष्ट असते, त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, त्याला प्लिंथ एरिया असं म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, द मॅक्झिमम बल्किंग ऑफ सँड ऑक्युअर ॲट वॉटर कंटेंट बिटवीन. की बल्किंग ऑफ सँड मध्ये पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त किती असते? बल्किंग ऑफ सँड मध्ये पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त किती असते? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे 4 ते 5%. 4 ते 5% एवढं प्रमाण हे पाण्याचं जास्तीत जास्त प्रमाण बल्किंग ऑफ सँड मध्ये असतं. लक्षात ठेवा मित्रांनो, जनरली 5% असतं, तर 4 ते 5% दरम्यान हे बल्किंग ऑफ सँड मध्ये पाण्याचं प्रमाण असतं. ठीक आहे मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज नॉट यूज इन मेजरिंग एअर कंटेंट इन फ्रेश कॉन्क्रीट. ताज्या कॉन्क्रीट मधील हवेचे प्रमाण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज नॉट यूज फॉर मेजरिंग एअर कंटेंट इन फ्रेश कॉन्क्रीट. ताज्या कॉन्क्रीट मधील हवेचे प्रमाण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं, ब्लेन एअर पारगम्यता पद्धत, ब्लेन एअर परमेबिलिटी मेथड ही वापरल्या जात नाही हवेचे प्रमाण मोजण्यासाठी कॉन्क्रीट मधील. लक्षात ठेवा. तर बाकीच्या पद्धती वापरल्या जातात, प्रेशर मेथड, ग्रॅव्हिमेट्रिक मेथड आणि व्हॉल्युमेट्रिक मेथड. त्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. थोडंसं मला माउथ अल्सरिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं बोलायला अडचण येते. नंतरचा प्रश्न आहे, इन द मॅन्युफॅक्चर ऑफ सिमेंट बाय वेट प्रोसेस व्हॉट इज द टेम्परेचर ॲट विच द नॉड्यूल्स फॉर्मेड आर कन्व्हर्टेड इनटू क्लिंकर. ओल्या प्रक्रियेद्वारे सिमेंटच्या निर्मितीमध्ये कोणत्या तापमानात नॉड्यूल तयार होतात ते क्लिंकरमध्ये रूपांतरित होते? सिमेंट मॅन्युफॅक्चर करताना जी कोरडी प्रक्रिया, आपलं ओली प्रक्रिया असते, त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, नॉड्यूल तयार होतात. किती तापमान असतं त्या नॉड्यूल तयार होण्यासाठी, आणि त्याचं क्लिंकरमध्ये रूपांतर होतं. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, 1500 ते 1600 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नवीन प्रश्न आपण घेतोय, काही प्रश्न रिपीट सुद्धा होते टेस्ट सिरीज मध्ये, कारण एवढं लक्षात ठेवून आपण घेतला अवघड जातं. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, द टाइप ऑफ ऑइल पेंट वेअर ॲल्युमिनियम पावडर इज युज्ड ॲज बेस इज. तेल पेंटचा प्रकार ज्यामध्ये ॲल्युमिनियम पावडर बेस म्हणून वापरली जाते, असा कोणता प्रकार आहे जो ऑइल पेंट मध्ये ॲल्युमिनियम पावडर बेस म्हणून वापरला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, ॲल्युमिनियम पेंट्स. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया.
Which of the following produce of cement hydration is responsible of flash setting? Which of the following product of cement hydration is responsible of flash setting? सिमेंट हायड्रेशनचे खालीलपैकी कोणते उत्पादन फ्लॅश सेटिंगसाठी जबाबदार असते? ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट, टेट्राकॅल्शियम ॲल्युमिनियम फेराइड, डायकॅल्शियम सिलिकेट का ट्रायकॅल्शियम सिलिकेट? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं ट्रायकॅल्शियम ॲल्युमिनेट हे फ्लॅश सेटिंगसाठी जबाबदार असतं. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. आयडेंटिफाय द सिलिशियस रॉक बेस्ड ऑन केमिकल क्लासिफिकेशन ऑफ रॉक्स. खडकांच्या रासायनिक वर्गीकरणावर आधारित सिलिशियस खडक म्हणून कोणाला ओळखले जाते? आयडेंटिफाय द सिलिशियस रॉक बेस्ड ऑन केमिकल क्लासिफिकेशन ऑफ रॉक. खडकांच्या रासायनिक वर्गीकरणावर आधारित सिलिशियस खडक कोणत्या खडकाला म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं नीज. हा जो खडक आहे हा सिलिशियस रॉक वरती केमिकल क्लासिफिकेशन मधला आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. मोबाईल वरती व्हिडिओ बनवतोय, दिवसभर व्हिडिओ बनवायला खूप वेळ सुद्धा मी माझा खर्च करतोय. तर तुम्ही कृपया यार चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा, जास्तीत जास्त लाईक करत जा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवण्याला जास्त उत्साह येतो. तुम्ही लाईक करत नाहीये. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजानुसार कामाच्या प्रत्येक वस्तूची किंमत मोजली जाते? विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ एस्टिमेट वर्क आउट द क्वांटिटीज ऑफ ईच आयटम ऑफ वर्क टू अराइव्ह द कॉस्ट. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अंदाजानुसार कामाच्या प्रत्येक वस्तूची किंमत मोजली जाते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचं तपशीलवार अंदाज. डिटेल एस्टिमेट मध्ये कामाच्या प्रत्येक वस्तूची किंमत मोजली जाते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट युनिट ऑफ मेजरमेंट फॉर क्वॅरिंग ऑफ स्टोन ऑर बोल्डर. दगड किंवा दगड उत्खननसाठी खालीलपैकी कोणते मोजमाप योग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट युनिट ऑफ मेजरमेंट फॉर क्वॅरिंग ऑफ स्टोन और बोल्डर. दगड किंवा दगड उत्खननसाठी खालीलपैकी कोणतेही मोजमाप योग्य आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं क्युबिक मीटर. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. इन इंग्लिश बॉन्ड क्वीन क्लोजर इज प्लेस्ड. इंग्लिश बॉन्ड मध्ये क्वीन क्लोजर ठेवले जाते. कुठे ठेवतात नेमकं? हेडर कोर्स मध्ये का स्ट्रेचर कोर्स मध्ये का हेडर कोर्स नेक्स्ट टू अ क्वीन? क्वीनच्या नंतर हेडर कोर्स मध्ये, स्ट्रेचर कोर्स मध्ये, कुठेही कोणत्याही स्थितीमध्ये कोणत्याही पोझिशनला ठेवले जातात का? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं इन हेडर कोर्स. हेडर कोर्स मध्ये ठेवतात. क्वीनच्या नंतर क्वीन क्लोजर ठेवले जातं इंग्लिश बॉन्ड मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे द ले चॅटेलियर टेस्ट इज डन फॉर सिमेंट टू ॲज क्रिएशन. ले चॅटेलियर टेस्ट जी असते ती सिमेंट मध्ये कशासाठी केल्या जाते? तर हा सुद्धा प्रश्न डबल झालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो साऊंडनेस. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. इन ट्रान्सिट थिओडिलाइट द इंडेक्स फ्रेम और अ टी शेप फ्रेम कंसिस्टिंग ऑफ अ वर्टिकल लेग इज नोन ॲज. ट्रान्सिट थिओडिलाइट मध्ये इंडेक्स फ्रेम किंवा टी आकाराची फ्रेम ज्यामध्ये उभ्या पायांचा समावेश असतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे क्लिपिंग आर्म असं त्याला आपण म्हणतो. लक्षात ठेवा क्लिपिंग आर्म. ट्रान्सिट थिओडिलाइट मध्ये इंडेक्स फ्रेम किंवा टी आकाराची जी फ्रेम असते ज्यामध्ये उभ्या पायाचा समावेश असतो त्याला म्हणलं जातं क्लिपिंग आर्म. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्विपमेंट फॉर प्लेन टेबल सर्वे. प्लेन टेबल सर्वेक्षणासाठी खालीलपैकी कोणते उपकरण आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज द इक्विपमेंट फॉर प्लेन टेबल सर्वे. प्लंबिंग आहे, स्पिरिट लेवल आहे का कंपास आहे का ऑल ऑफ दीज आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे यापैकी सर्व. प्लंबिंग सुद्धा असतो, स्पिरिट लेवल सुद्धा आणि कंपास सुद्धा प्लेन टेबल सर्वे मध्ये उपकरण आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड रुलिंग प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. खालीलपैकी सर्वेक्षणाचे दुसरे नियम कोणते? विच ऑफ द फॉलोइंग इज द सेकंड रुलिंग प्रिन्सिपल ऑफ सर्वेइंग. तर
वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट आहे, कंपास सर्वेइंग आहे का वर्किंग फ्रॉम पार्ट टू होल आहे का लेवरिंग आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट, पूर्णकडून भागाकडे हा नियम आहे सर्वेक्षणाचा, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. ॲज पर IS 10500-2012 द ॲक्सेप्टेबल लिमिट ऑफ टोटल हार्डनेस ॲज CaCO3 इन ड्रिंकिंग वॉटर शाल नॉट बी मोअर दॅन. परमिस ॲक्सेप्टेबल लिमिट विचारलेली आहे आपल्याला CaCO3 ची टोटल हार्डनेसची. पिण्याच्या पाण्यास एकूण कडकपणाची स्वीकार्य मर्यादा यापेक्षा जास्त नसावी. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 500 मिलीग्रॅम पर लिटर. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. कॅल्शियम क्लोराईड इज अन एक्झाम्पल ऑफ यूज इन मेकिंग कॉन्क्रीट. कॉन्क्रीट तयार करताना कॅल्शियम क्लोराईडचा उपयोग कशासाठी होतो? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं ॲक्सिलरेटिंग ॲड मिक्सचर करण्यासाठी कॅल्शियम क्लोराईडचा उपयोग सिमेंट कॉन्क्रीटमध्ये होतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. सर्वे लाईनच्या बेअरिंगच्या संदर्भात योग्य विधान निवडा. रेषेचे ट्रू बेअरिंग थेट मोजण्यासाठी सर्वेयरचा होका यंत्र वापरला जातो. थेट प्रिझमॅटिक कंपास वापरून वास्तविक बेअरिंग म्हणजे ट्रू बेअरिंग मोजले जाऊ शकते. सर्वेक्षण रेषेचे चुंबकीय बेअरिंग कोणत्याही साधनाद्वारे मोजले जाऊ शकत नाही. अनियंत्रित बेअरिंग थिओडोलाइट किंवा सेक्स्टंटद्वारे मोजले जाऊ शकते. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं अनियंत्रित बेअरिंग थिओडोलाइट किंवा सेक्स्टनद्वारे मोजले जाऊ शकते. हे विधान बरोबर आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या चाचण्या पारंपरिक प्रकारच्या कॉन्क्रीटची कार्यक्षमता निर्धारित करण्यासाठी वापरली जात नाही? कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट का स्लम टेस्ट? हे स्लम टेस्ट आहे, हे थोडं वेगळी झाली. VB कन्सिस्टोमीटर टेस्ट, व्ही फनेल टेस्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे व्ही फनेल टेस्ट ही कॉन्क्रीटची कार्यक्षमता निर्धारित करण्यासाठी वापरली जात नाही. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ 3-point प्रॉब्लेम इन प्लेन टेबल सर्वेइंग इज. समतल सर्वेक्षणातील 3 बिंदू समस्येचे उद्दिष्ट काय आहे? ट्रान्सेक्शन का रिसेक्शन का रेडिएशन का इंटरसेक्शन? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे रिसेक्शन. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. Which of the following test is conducted on coarse aggregate to determine their toughness? की खालीलपैकी कोणती टेस्ट आहे जी कोर्स ॲग्रिगेटवर केले जाते की त्याच्यामधला टफनेस किंवा कडकपणा कणखरपणा निश्चित करण्यासाठी घेतले जाते खडीवरती? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं इम्पॅक्ट व्हॅल्यू टेस्ट. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट सुद्धा करा. नंतरचा प्रश्न बघूया. द युनिट मास kg पर क्युबिक मीटर ऑफ स्ट्रक्चरल स्टील. स्ट्रक्चरल स्टीलचं युनिट मास किती असतं? स्ट्रक्चरल स्टीलचे एकक वस्तुमानामध्ये सांगा किलोग्रॅम पर क्युबिक मीटर मध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं 7850 kg पर क्युबिक मीटर एवढं स्ट्रक्चरल स्टीलचं एक वस्तुमान एकक असतं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे द आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन डिस्टिंक्टिव्ह फीचर्स ऑन द सरफेस ऑफ द अर्थ और बीनीथ द सरफेस ऑफ द अर्थ बाय मीन्स ऑफ मेजरमेंट ऑफ डिस्टन्सेस डायरेक्शन अँड इलेव्हेशन इज कॉल्ड ॲज. पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली अंतर, दिशा आणि उंची मोजून संबंधित स्थानांची विशिष्ट वैशिष्ट्ये निश्चित करण्याच्या कलेला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सर्वेइंग. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. द मॅक्झिमम डेली कन्झम्पशन ऑफ वॉटर इज इक्वल टू. पाण्याचा जास्तीत जास्त दैनिक वापर किती समान आहे? द मॅक्झिमम डेली कन्झम्पशन वॉटर इज इक्वल टू. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं 180% ऑफ द ॲन्युअल ॲव्हरेज डेली कन्झम्पशन. लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पाणी वितरण प्रणालीचा प्रकार नाही? विच ऑफ द गिवन ऑप्शन इज नॉट अ टाइप ऑफ वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्क? लंब प्रणाली का रेडियल प्रणाली, रिंग प्रणाली का ग्रीड लोह प्रणाली? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ए नंबरचं
परपेंडिक्युलर सिस्टम किंवा लंब प्रणाली ही वॉटर डिस्ट्रीब्युशन नेटवर्कचा प्रणालीचा प्रकार नाही, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, विच ॲपॅरेटस इज यूज टू फाइंड द सॉफ्टनिंग पॉइंट ऑफ बिटुमिन. बिटुमिनचा सॉफ्टनिंग पॉइंट शोधण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ब्रिकेट मोल्ड, पेनेट्रोमीटर, रिंग आणि बॉल उपकरण का फ्युरल विस्कोमीटर. असं कोणतं उपकरण आहे जे बिटुमिनचं सॉफ्टनिंग पॉइंट शोधण्यासाठी वापरलं जातं? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, रिंग आणि बॉल ॲपॅरेटस याचा उपयोग हा बिटुमेनचा सॉफ्टनिंग पॉइंट शोधण्यासाठी केला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, स्मिथ्स रिबाउंड हॅमर टेक्निक इज यूज टू मेजर. स्मिथचे रिबाउंड हॅमर तंत्र काय मोजण्यासाठी वापरले जाते? श्रिंकेज लिमिट का सरफेस हार्डनेस का टेन्साइल स्ट्रेंथ का कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, सरफेस हार्डनेस मोजण्यासाठी स्मिथचे रिबाउंड हॅमर तंत्र वापरले जाते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, इन अ स्टेअरकेस अ लार्ज ब्लास्टर ऑर पोस्ट यूज टू अँकर द हँडरिल इज नोन ॲज. जिन्यामध्ये रेलिंगला अँकर करण्यासाठी वापरण्यात येणारे मोठे ब्लास्टर किंवा पोस्ट काय म्हणून ओळखले जाते? वॉल स्ट्रिंग म्हणतात का, नोझिंग म्हणतात का, फिनियल म्हणतात का, निवेल म्हणतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे डी नंबरचा, नेवेल म्हणजे पायऱ्याचा स्तंभ असं आपण त्याला म्हणतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ जॉईंट प्रोव्हाइडेड इन द लेंथ ऑफ कॉलम इज कॉल्ड. स्तंभाच्या लांबीमध्ये प्रदान केलेल्या सांधेला काय म्हणतात? लॅसिंग, लग अँगल का स्प्लाइस का बॅटन. अ जॉईंट प्रोव्हाइडेड इन द लेंथ ऑफ कॉलम इज कॉल्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, स्प्लाइस असं आपण त्याला म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, विच सॉइल टाइप हॅज स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इन द रेंज 2.68 टू 2.80. कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये विशिष्ट गुरुत्वाकर्षण 2.68 ते 2.80 दरम्यान असते? रेव मध्ये का, ग्रॅव्हल मध्ये, सेंद्रिय माती ऑर्गॅनिक सॉइल मध्ये, अजैविक माती इनऑर्गॅनिक क्ले मध्ये का, गाळाची वाळू सिल्ट सँड मध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं, इनऑर्गॅनिक क्ले मध्ये जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी असते ते 2.68 ते 2.80 दरम्यान असते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इनवॉर टेप बनवताना किती टक्के निकेलचा वापर केला जातो? इनवॉर टेप बनवताना किती टक्के निकेलचा वापर केला जातो? नेमकं 54% का, 18% का, 72% का, 36%. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं, इनवॉर टेप बनवताना 36% निकेलचा वापर केला जातो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू, 1 न्यूटन म्हणजे नेमकं किती? 0.1 किलोग्रॅम पर स्क्वेअर मीटर का, 0.1 किलोग्रॅम पर स्क्वेअर मीटर किंवा 1 kg पर, एक मिनिट, स्क्वेअर मीटर नाही ते सेकंड स्क्वेअर. 1 न्यूटन इज इक्वल टू, मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे प्लस सी नंबरचं, 1 किलोग्रॅम पर सेकंड स्क्वेअर, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, उतार मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट इज यूज्ड फॉर द मेजरमेंट ऑफ अ स्लोप. उतार मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? पॅन्टोग्राफ वापरतात का, फूट रूल, क्लिनोमीटर वापरतात का, फेनल्स क्लिनोमीटर वापरतात का, सेलॉन घाट ट्रेसर वापरतात. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, फेनल्स क्लिनोमीटरचा वापर हा उतार मोजण्यासाठी, स्लोपचा मेजरमेंट करण्यासाठी यूज होतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, इफ द होल सर्कल बेअरिंग इज बिटवीन 0 डिग्री अँड 90 डिग्री, रेड्यूस बेअरिंग इज इक्वल टू WCB minus 180 डिग्री, देन द क्वाड्रंट विल बी. जर पूर्ण वर्तुळ पद्धतीमध्ये 0 डिग्री पासून 90 डिग्री मध्ये तर चरण पद्धतीमध्ये ते जे किती राहील, त्याचं माप किती राहील, त्याची दिशा किती राहील. तर मित्रांनो लक्षात ठेवा, त्याची दिशा जी असते ती 0 ते 90 पर्यंत. तेव्हा काय करावं लागेल आपल्याला?
तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं साऊथ वेस्ट. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. म्हणजे जर आपल्याला पूर्ण वर्तुळ पद्धतीमधून जर 180 मायनस करावं लागत असेल तर त्यावेळेस आपण साऊथ वेस्ट मध्ये असतो. लक्षात ठेवा. हे चरण पद्धतीमध्ये अशा पद्धतीनं नॉर्थ, ईस्ट, साऊथ आणि वेस्ट अशा पद्धतीने दिलेलं असतं. इथपर्यंत 90 डिग्री माप असतं, इथपर्यंत 180 डिग्री, इथपर्यंत 270, इथपर्यंत 360. जर माप हे 90च्या दरम्यान असेल तर काही बदलत नाही, नॉर्थ ईस्ट जसं तसं राहतं. पण जर माप हे 90च्या पुढे चाललं आणि 180 दरम्यान असेल तर 180 मधून त्याला आपल्याला मायनस करावं लागतं. त्या टायमामध्ये साऊथ ईस्ट असतं. त्यानंतर माप जर 180च्या वरती गेलं तर 180 मध्ये त्याला प्लस करावं लागतं आणि माप हे साऊथ वेस्ट दरम्यान असतं. म्हणजे याचं उत्तर आहे साऊथ वेस्ट. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर माप जर वरती गेलं तर 360 मधून मायनस करावं लागतं आणि नॉर्थ वेस्ट असं त्याचं हे असतं. हे लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न बघूया. याच्यावरती आपण अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1 मैल म्हणजे किती गुंटर साखळ्या? 1 माइल इज इक्वल टू हाऊ मेनी गुंटर्स चेन? 20, 80, 40 का 60? 20, 80, 40 का 60? 1 मैल म्हणजे किती गुंटर साखळ्या? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 80 गुंटर साखळ्या म्हणजे 1 मैल. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर 1 मैल जे असतं ते असतं 5280 फूट. लक्षात ठेवा. आणि गुंटर चैनची जी लांबी असते ती असते 66 फूट. तर त्यानं जर भागलं आपण तर 80 उत्तर येतं. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सामान्य निवासी आणि सार्वजनिक इमारतीमध्ये डीपीसी सर्वसाधारणपणे प्रदान केले जाते. इन ऑर्डिनरी रेसिडेंटल अँड पब्लिक बिल्डिंग द डीपीसी इज जनरली प्रोव्हाइडेड ॲट. की डीपीसी कुठं प्रोव्हाइडेड करतात? तर मित्रांनो प्लिंथ लेवलला करतात का, ग्राउंड लेवलला का, वॉटर टेबल लेवल का, मिडवे बिटवीन ग्राउंड लेवल अँड वॉटर टेबल लेवल? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं प्लिंथ लेवल. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, जमिनीच्या किमती व्यतिरिक्त बांधकामाची एकूण किंमत काय म्हणून ओळखल्या जाते? टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इन ॲडिशन टू कॉस्ट ऑफ लँड इज नोन ॲज. टोटल कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन इन ॲडिशन टू कॉस्ट ऑफ लँड त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं कॅपिटल कॉस्ट असं आपण त्याला म्हणतो. की बांधकामाचा खर्च आणि जमिनीचा खर्च त्याला आपण कॅपिटल कॉस्ट असं म्हणतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, थिकनेस ऑफ एन आयसोलेटेड आरसीसी फुटिंग ॲट इट्स एज शॅल नॉट बी लेस दॅन. आयसोलेटेड प्रबलित पायाच्या कडांची जाडी यापेक्षा कमी नसावी. आयसोलेटेड आरसीसी फुटिंगची जी थिकनेस असते त्यांच्या कडांची जी जाडी असते ती किती mm पेक्षा कमी नसावी? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं 150 mm पेक्षा कमी नसावी. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नंतरचा प्रश्न आहे 20 मीटर लांबीच्या आणि 1.5 मीटर उंचीच्या 30 सेंटीमीटर जाडीच्या कंपाऊंड भिंतीसाठी पायी ₹10,000 प्रति मीटर स्क्वेअर या दराने विटांच्या कामाची किंमत मोजा. कॅल्क्युलेट द कॉस्ट ऑफ ब्रिक वर्क फॉर अ 30 सेंटीमीटर थिक कंपाऊंड वॉल ऑफ लेंथ 20 मीटर अँड हाईट 1.5 मीटर ॲट द रेट ऑफ 10,000 पर मीटर स्क्वेअर. नेग्लेक्ट द कॉन्टिजेन्सीज अँड वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट चार्जेस. की आपल्याला ब्रिक वर्कचं कॉस्ट काढायची आहे. एका कंपाऊंड वॉलची 30 सेंटीमीटर जाडी आहे, 20 मीटर हाईट आहे, आपलं लांबी आहे आणि हाईट 1.5 मीटर आहे. रेट आहे 10,000 पर क्युबिक मीटर. आपल्याला कॉन्टिजन्सीज आणि वर्क चार्जला निग्लेक्ट करायचं आहे. लक्षात ठेवा. तर यासाठी काय करावं लागेल मित्रांनो, सांगा तुमचं काय उत्तर असेल, पटकन काढा. बघूया कोणाचं उत्तर येतो. अगोदर आपल्याला बघावं लागेल की काम किती क्युबिक मीटर आहे, की कंपाऊंड वॉलची लांबी किती आहे,
उंची किती आहे आणि जाडी किती आहे. तर मित्रांनो 20 मीटर ही लेंथ आहे, हाईट आहे 1.5 मीटर आहे आणि 30 सेंटीमीटर तर जी जाडी आहे ती सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे आपल्याला. तर आपल्याला जे 30 सेंटीमीटर दिले त्याला आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल. तर मीटरमध्ये ते 0.3 होईल, लक्षात ठेवा. कारण 30 सेंटीमीटरला आपल्याला डिवाइड करावं लागेल 100 न. एका मीटरमध्ये 100 मीटर 100 मीटर एका मीटरमध्ये हे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतो. आता आपण 20 गुणिले 1.5 गुणिले 0.3 करावं लागेल आपल्याला. तर बघा काय येतं उत्तर. तर इथं असं आपण समजू की पॉइंटच नाहीये. इथं 15 दुनी 30 म्हणजे 300 होतील आणि हे 3 म्हणजे 900 होतील. 0.2 आहे म्हणून 9 क्युबिक मीटर एवढं आपलं काम आहे आणि 10,000 क्युबिक मीटर एवढा खर्च आहे. तर 9 ला किती लागेल. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सी नंबरचं 90,000 रुपये एवढी ब्रिक वर्कची कॉस्ट असेल, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. असे प्रश्न पडताल का नाही पडतात सांगता येत नाही, चान्सेस खूप कमी असतात, पण तरी सुद्धा लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, as per IS 10,500 what is the maximum acceptable limit of fluoride content in milligram per liter in ड्रिंकिंग वॉटर. IS 10,500 नुसार पिण्याच्या पाण्यात फ्लोराईड सामग्रीची मिलीग्रॅम पर लिटर मध्ये कमाल स्वीकार्य मर्यादा किती आहे. ऍक्सेप्टेबल लिमिट विचारलेली आहे मॅक्झिमम फ्लोराईड कंटेंटची मिलीग्रॅम पर लिटर मध्ये. तर 5 मिलीग्रॅम पर लिटर असतं का 10 मिलीग्रॅम पर लिटर असतं का 500 मिलीग्रॅम पर लिटर असतं का 1 मिलीग्रॅम पर लिटर एवढी ऍक्सेप्टेबल लिमिट असते का फ्लोराईड कंटेंटची. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं 1 मिलीग्रॅम पर लिटर एवढी ऍक्सेप्टेबल लिमिट असते फ्लोराईड कंटेंटची मिलीग्रॅम पर लिटर मध्ये. तुम्हाला एक प्रश्न आहे की परमिसिबल लिमिट मला सांगा फ्लोराईडची किती असते, परमिसिबल लिमिट किती असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे द युनिट ऑफ मेजरमेंट यूज फॉर एस्टिमेटिंग क्वांटिटी ऑफ व्हाईट वॉशिंग, कलर वॉशिंग और सिमेंट वॉशिंग. व्हाईट वॉशिंग असेल, कलर वॉशिंग असेल, सिमेंट वॉशिंगचं प्रमाण मोजण्यासाठी मोजमाप एकक सांगा. घनमीटर का चौरस मीटर का रनिंग मीटर का टन. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं चौरस मीटर म्हणजे स्क्वेअर मीटर. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीने आपला टेस्ट 9 संपलेली आहे. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा टेस्ट 9 कशी वाटली. पुढचा व्हिडिओ लगेच आपण टाकूया, जास्तीत जास्त टेस्ट सिरीज आपण घेऊया मित्रांनो. तुम्ही सुद्धा पूर्ण व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला याचा काही ना काहीतरी फायदा परीक्षेमध्ये नक्कीच होईल. त्यानंतर जिल्हा परिषदेचे टॉपिक वाईज जे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत ते सुद्धा पूर्ण बघा, डबल रिव्हिजन करा, त्याचा सुद्धा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो मित्रांनो. त्याचा फायदा किती होईल ते आपल्याला पेपरमध्ये नक्कीच कळेल. नवीन टॉपिक नुसार आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटी परीक्षेवरती अवलंबून असतं, पेपरमध्ये कसे प्रश्न येतील त्याच्यावरती डिपेंड करतात. पण प्रश्न जास्त काही हार्ड असणार नाही, एक बेसिक लेवलचे प्रश्न असतील. पण शेवटी TCS IBPS पॅटर्न आहे, आता ते कसे प्रश्न आणतं ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यांची मराठीची लँग्वेज जी असते ती एकदम वेगळी असते, त्याच्यामुळं थोडा व्यवस्थित अभ्यास करा. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.